हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर पोह्यांमध्ये या दोन वस्तू घालून ही रेसिपी बनवून तर बघा, एवढी टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे तर आलेले पाहुणे देखील हट्टाने मागून खातील। आता त्यासाठी इथे मी बघा चाळणीमध्ये पोहे काढून घेतलेले आहेत। तर बऱ्याच वेळेला पोहे बनवताना अंदाज येत नाही, खूप जास्त होतात किंवा मग खूप जास्त झाल्यानंतर ते अगदी कोरडे बनतात, खाताना असे ड्राय लागतात आणि घशाखाली उतरत नाहीत बघा। आणि काही वेळेला तर एवढे चिकट होतात तर असं वाटतं की खिचडी भातच बनवला की काय, असं बऱ्याच वेळेला होतं आणि बऱ्याच गृहिणींकडनं असं होतं। तर त्यासाठी आज मी काही खास टिप्स देते आहे आणि ही रेसिपी पाहून तुम्ही 100% बघा असंच पद्धतीने तुम्ही बनवणार आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचे। चाळणीमध्ये जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचे आहे तेवढे पोहे काढून घ्यायचे आहेत। आता बरेच जण काय करतात, पोहे अगोदरच भिजवून ठेवतात। तर अगोदर पोहे अजिबात भिजवायचे नाही आहेत। तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते बघा। तर सर्वात प्रथम पोहे बनवताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे। पातळ कढई असेल तर शक्यतो ती पोहे बनवताना वापरायची नाही आहे। तर जाड बुडाची कढई घ्यायची, त्याच्यामध्ये बघा 2 ते 3 चमचे तेल घालायचं। जास्त लुसलुशीत हवे असेल तर 3 ते 4 चमचे घातले तरी चालेल। लुसलुशीत पोहे खायचं म्हटलं तर तेलाची कंजूसी करायची नाही। आता इथे आवडीप्रमाणे शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे पहिले तळून घ्यायचे आहे, चांगले क्रंची कडक करून घ्यायचे आहे तळून, आणि तळल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। आता बऱ्याच गृहिणी काय करतात की जेव्हा आपण कांदा वगैरे परतायला टाकतो पोह्यांसाठी, तर त्या कांद्यामध्ये शेंगदाणे टाकून देतात। मग ते शेंगदाणे व्यवस्थित तळले जात नाही, ते कच्चेच राहतात, लूज पडतात आणि खाताना चव लागत नाही, तिथे पोह्यांची चव बिघडू शकते। त्यामुळे शेंगदाणे पहिले तळून घ्यायचे आहेत, तळल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे। त्यानंतर बघा हिरवी मिरची बारीक कट केलेली, कढीपत्त्याची फ्रेश 7 ते 8 पानं टाकायची आहे, जिरी आणि मोहरी अर्धा चमचा टाकायचा आणि बारीक चिरलेले 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे। आता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पोहे बनवायचे त्याप्रमाणे अंदाजे तुम्ही कांदे घेऊ शकता। आता इथे मी चौघांसाठी बनवते म्हणून 3 कांदे मीडियम साईजचे पुरेसे आहेत। आता कांदा पोहे म्हटलं तर कांदा जास्त आला तरच पोह्यांना चव लागते। आता हे तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जेव्हा आपण कांदा परतायला टाकतो ना तेलामध्ये, तेव्हाच पोहे तुम्हाला भिजवायचे आहेत। आता व्यवस्थित ते पाण्याखाली असे भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यावर काही पावडर कचरा वगैरे असेल ते निघून जातं आणि पोहे व्यवस्थित भिजून घ्यायचे आहेत। चाळणीमध्येच भिजवायचेत, म्हणजे पाणी निथळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करता येतात। आता बघा गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग खाताना टचटच कचकच लागतो। त्यामुळे कांदा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, असं अधूनमधून हलवायचं आहे बघा। आणि जेव्हा आपण पोहे बनवताना जेव्हा आपण अशी मोठी कढई वापरतो जाड बुडाची, त्यावेळेला त्या कढईमध्ये पोहे चिकटत नाहीत। आणि जर तुम्ही पातळ कढई किंवा नॉनस्टिकची जर वापरली तर त्यामध्ये पोहे पटकन चिकटले जातात आणि ते कडक बनतात। त्यामुळे आपल्याला इथे जाड बुडाचीच कढई वापरायची आहे। आता बघा कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे, त्यातल्या बिया काढायच्या आणि अर्धा लिंबू त्यामध्ये पिळायचा आहे। अर्ध्या लिंबाचा रस टाकल्यानंतर पोह्यांना चव एक वेगळीच येते आणि खूप छान असे चविष्ट रुचकर बनतात, खाताना लुसलुशीत असे छान लागतात। अगदी तुम्ही सकाळी बनवलेले पोहे दुपारी संध्याकाळीपर्यंत ठेवले तरी ते लुसलुशीत राहतात, अजिबात कडक होत नाही। काही वेळेला पोहे बनवतात बघा काही गृहिणी तर खूप कडक होतात किंवा मग अगदी खिचडी भातासारखा असं एकदम गटका होतो, चिकट होतात किंवा पोह्यांना चव लागत नाही। काही प्रमाणामध्ये हळद जास्त होते तर खूप असे पिवळसर दिसतात। तर हळदसुद्धा टाकताना अगदी किंचित टाकायचे आहे, म्हणजे पोह्यांना कलर छान येतो पिवळसर, जास्त पण पिवळे होत नाही आणि जास्त पण असे पांढरे दिसत नाही। तर आता तेलामध्ये हळद टाकायची, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यामध्ये हे पोहे भिजवलेले मिक्स करायचे आहेत। तर जेव्हा आपण कांदा परतायला टाकतो ना तेव्हाच पोहे भिजवायला घ्यायचेत, अगोदर पोहे कधीच भिजवायचे नाही। जेव्हा तुम्ही अगोदर जर भिजवून ठेवले तर ते खूप सुके आणि ड्राय होतात, खाताना असे बघा एकदम असे कोरडे कोरडे लागतात आणि घशाखाली उतरत नाहीत। त्यामुळे लुसलुशीत पोहे करायचे असेल तर अशा पद्धतीने करायचं आहे। काही जण तर बघा फोडणीमध्ये थोडंसं अर्धा कप किंवा अर्धा पेला पाणी घालून सुद्धा त्यामध्ये पोहे टाकतात, त्याने पण लुसलुशीपणा येतो। पण जेव्हा तुम्ही कांदा परतायला टाकताना तेव्हा हे पोहे असे भिजवले ना तर ते सुद्धा छान असे लुसलुशीत होतात, तर पाण्याची गरज पडत नाही। आता इथे बघा अर्धा लिंबू पिळून घेतलं, नंतर पोहे मिक्स केले, त्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकायचं आणि पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळीकडनं, म्हणजे एकसारखी चव लागते, मिठाचं प्रमाण कुठेही कमी जास्त होत नाही।
तर बघा एवढे छान असे मोकळे सुटसुटीत आणि लुसलुशीत पोहे होतात. आता पोहे हे आपलं महाराष्ट्रीयन खाद्य बरेच जण बनवतात पोहे. प्रत्येकाच्या घरामध्ये पोहे बनवले जातात. आता काही गृहिणींना माहिती आहे, काहींना माहिती नसतं किंवा नवशिकू असतात, काही अनमॅरिड मुली असतात, तर त्यांनासुद्धा असं साध्या सोप्या पद्धतीने आहे, पण छोट्या-छोट्या टिप्स आहेत त्या जर आपण व्यवस्थित प्रॅक्टिकली केल्यात तर अगदी पदार्थ छान बनेल. रुचकर आणि चविष्ट असे हे पोहे बनतील. बघा आलेले पाहुणेसुद्धा खुश होतील आणि हट्टाने मागून घेतील, एवढे टेस्टी लागतात. आणि सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही खायला सर्व करायला घेणार आहे त्याच्या अगोदर शेंगदाणे मिक्स करायचे आणि नंतर प्लेटमध्ये लगेच द्यायचे आहेत. त्याच्याबरोबर सोबत तुम्ही अर्धा लिंबू कापून द्यायचं किंवा बारीक 0 नंबरची शेव भेटते बघा, ती शेवसुद्धा गार्निशिंग म्हणून त्यावर तुम्ही देऊ शकता किंवा खोबरं असं एकदम बारीक किसून तेही गार्निशिंग म्हणून त्यावर टाकू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा पुन्हा टाकू शकता. कोथिंबीर पण इथे बारीक चिरलेली जास्त वापरायची आहे, म्हणजे पोह्यांना चव खूप छान लागते आणि अगदी टेस्टी आणि रुचकर होतात. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. झालेत ना छान पोहे? नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.